नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक. काल आपण लिव्हिंग वर्ल्ड या 11वीच्या एन-सी-आर-टी चॅप्टरला चालू केली होती. 11वी एन-सी-आर-टीचं चॅप्टर चालू केलं होतं. आज आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत. काल आपण लिव्हिंग थिंग्सच्या प्रॉपर्टीज, त्यांची कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, त्यांचे डिफायनिंग फीचर्स सगळं स्टडी केलं होतं डिटेलमध्ये. आज आपण त्याचा पुढचा भाग बघू. तर पहिला जो टॉपिक आहे आजचा तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? जर कधी वर्ड टू वर्ड अर्थ घेतला म्हणजे मराठीमध्ये बायोडायव्हर्सिटीचा अर्थ होतो जैवविविधता. जैवविविधता आणि म्हणजे काय? तर या पृथ्वीवर जेवढे पण प्लांट्स आहे, जेवढे पण ॲनिमल्स आहे, त्यांच्या ज्या स्पेसीज आहे, अनेक प्रकारच्या स्पेसीज आहे, त्यांच्यामधला जो विविधता आहे त्यांना आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. जर कधी बघायला गेलो तर एनसीईआरटी मध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे, देअर आर 1.7 to 1.8 million species are known and described म्हणजे काय? या पृथ्वी तलावर जवळपास म्हणजे आपण मनुष्यांनी 1.7 to 1.8 मिलियन, मिलियन म्हणजे काय? 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर 1.7 to 1.8 मिलियन म्हणजे 17 लाख ते 18 लाख स्पेसीज जे आहे ते आपण डिस्कवर केल्यात. म्हणजे आपण त्यांच्याबद्दल माहिती काढली, त्यांच्याबद्दल त्यांचं नोमेनक्लेचर केलंय, त्यांचं डिस्क्रिप्शन केलंय. मात्र ऍक्च्युअली स्पेसीज काही एवढ्याच नाही. तर बायोडायव्हर्सिटी मध्ये याचं डिटेल येईल. त्याच्यानुसार जर कधी आपण घेतलं तर बायोडायव्हर्सिटी मध्ये रॉबर्ट मे नावाचा एक सायंटिस्ट येईल. रॉबर्ट मे नावाचे एक सायंटिस्ट होते, रॉबर्ट मे. त्यांनी एक अंदाज दिला होता. अंदाज म्हणजे एस्टिमेट. त्यांच्या अंदाजानुसार या पृथ्वी तलावर ज्या स्पेसीज आहे, टोटल जे ऍक्च्युअल नंबर ऑफ स्पेसीज आहे ते जवळपास 7 मिलियनच्या आसपास आहेत. 7 मिलियन. हे काही तुम्हाला या चॅप्टर साठी रिक्वायर्ड नाही, पण मी सांगतो तुम्हाला समजावं म्हणून. 7 मिलियनच्या आसपास स्पेसीज आहेत ऍक्च्युअली. मात्र आपण शोधल्या किती? त्याच्यातल्या 1.7 to 1.8 मिलियन स्पेसीज आपण शोधल्या, म्हणजे त्यांचं नोमेनक्लेचर केलं, आपण त्यांचं डिस्क्रिप्शन दिलंय. अजून म्हणजे जवळपास दोन जरी घेऊन घेतलं तर जवळपास 5 मिलियन वर स्पेसीज अजून शोधायच्या बाकी, त्याचं डिस्क्रिप्शन करायचं बाकी. हा आपला भाग नाही, तर याला विसरून जातात आतासाठी. हा आपला भाग नाही. या चॅप्टर मध्ये जे बायोडायव्हर्सिटी मध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते देयर आर 1.7 to 1.8 मिलियन स्पेसीज आर नोन अँड डिस्क्राईब बाय अवरसेल्फ म्हणजे ह्युमन. मिलियन म्हणजे काय? 10 लाख. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीचा जैवविविधता म्हणजे जैवविविधता आपण बघितलं अर्थ. तर आपण जे वेगवेगळ्या टाईपचे अॅनिमल्स बघतो, वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स बघतो, तो जो प्रत्येक वेगळ्या टाईपचा अॅनिमल आहे तो एक स्पेसिस रिप्रेझेंट करतो. म्हणजे एव्हरी डिफरंट टाईप ऑफ प्लांट किंवा अॅनिमल किंवा अदर ऑर्गॅनिझम रिप्रेझेंट स्पेसिस. आता स्पेसिस आणि पॉप्युलेशन मध्ये लोक कन्फ्युजन करतात. तो खरा तर भाग बायोडायव्हर्सिटी म्हणजे 12वीचा चॅप्टर आहे, इकॉलॉजी युनिट आहे, त्याच्यातला भाग आहे. पण मी तर थोडंफार सांगून देतो स्पेसिस आणि पॉप्युलेशन बद्दल. तर स्पेसिस म्हणजे काय? तर आता एखादा एरिया घेतला आपण, एखाद्या एरियामध्ये समजून घ्या 10 लिंबाचे झाड आहे, त्याच्यानंतर 10 जे ते आंब्याचे झाड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5 कुत्रे, जवळपास 5 मांजरी आणि जवळपास 5 गायी. तर याच्यामध्ये आपण स्पेसिस बघितल्या, नंबर ऑफ स्पेसिस किती येतील? तर हे सगळे 5 हे स्पेसिस नाही. स्पेसिस काय? डॉग एक स्पेसिस आहे.
तसंच कॅट, कॅट ही पण एक स्पेसीज आहे. काऊ सुद्धा एक स्पेसीज आहे. लिंबाचं झाड एक स्पेसीज आहे. आंब्याचं झाड एक स्पेसीज आहे. मग इथं जर कधी आपण स्पेसीज बघितल्या तर 1, 2, 3, 4, 5 स्पेसीसचा जो नंबर आहे तो 5 येईल. पण इथं पॉप्युलेशन आपण बघितली, फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन ऑफ डॉग्स बघितले आपण, तर किती कुत्रे, कुत्र्यांची संख्या किती, तर 5. त्याच्यानंतर पॉप्युलेशन ऑफ नीम बघितली, लिंबाच्या झाडाची पॉप्युलेशन, तर ती किती येईल, 10 येईल. असा फरक आहे पॉप्युलेशन आणि स्पेसिस मध्ये. आता तसं बघायला गेलो तर डिटेल केलं तर कन्फ्युजन होऊन जाईल, कारण की लिंबाच्या झाडाच्या पण वेगवेगळ्या स्पेसिस असतात, वेगवेगळ्या व्हरायटीज असतात. मात्र तेवढ्या डिटेल मध्ये जाऊ नका, फक्त एक समजवण्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पलने समजून घ्या आणि इथंच विसरून जा या कन्सेप्टला. याला काही डोक्यात ठेवू नका, मी फक्त समजवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बायोडायव्हर्सिटी नंतरचा जो पुढचा टॉपिक आहे तो आपला आहे नोमेनक्लेचरचा. तर 1.7 to 1.8 मिलियन स्पेसीज आहे डिस्कवर केले आपण. हे सगळ्यांना फक्त म्हणजे डायरेक्ट अंदाजेच सांगणं, म्हणजे ही स्पेसीज ती स्पेसीज असं करणं काही आपल्याला शक्य होणार नाही. एक स्पेसिफिक नाव असणं गरजेचं राहतं. त्या नाव म्हणजे आंब्याचं नाव, आंब्याच्या झाडाचं नाव घेतलं आपण तर आपल्या डोळ्यासमोर आंब्याचं झाडच यायला पाहिजे. आपण असं सांगू की हा ते झाड, ते झाड, मग ते झाड कोणतं झाड हो, तर असं नाव असणं गरजेचं आहे. आंब्याचं झाड तर आंब्याचं झाड, आंब्याचं झाड म्हटलं तर लिंबाचं झाड येणार नाही आपल्या समोर. तर त्याच्यासाठी जे एक नोमेनक्लेचर महत्वाचं आहे. नोमेनक्लेचर जे नोमेनक्लेचर म्हणजे काय, नोमेनक्लेचरचा शब्दाचा अर्थ नामकरण. सायंटिफिक बेसिसवर आपण जे नावं देतो ऑर्गॅनिझमला त्याला आपण नोमेनक्लेचर म्हणतो. आता नोमेनक्लेचरचे पण लोकल नेम्स असतात, त्याच्यानंतर व्हर्नाक्युलर नेम. लोकल नेमलाच आपण व्हर्नाक्युलर नेम म्हणतो. तो काही एक्स्ट्रा एनसीईआरटीचा वर्ड त्याला काही लक्षात ठेवू नका, फक्त लोकल नेम आहे. त्याच्यानंतर जे सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे बायनॉमियल नोमेनक्लेचर. आता लोकल नेम्स म्हणजे काय, एक्झाम्पल साठी सांगतो. बटाट्याचं एक्झाम्पल घ्या. मराठीमध्ये आपण बटाट्याला बटाटा म्हणतो, बटाट्याला हिंदीमध्ये आलू म्हणतात, त्यालाच बटाट्याला इंग्रजीमध्ये पोटॅटो म्हणतात. आता बटाट्याचे 3 लोकल मध्ये आपल्या महाराष्ट्रातच 3 नावं पडून गेले. एक बटाटा, आलू, पोटॅटो. जसं जॅपनीज मध्ये अजून वेगळं असेल, चायनीज मध्ये अजून वेगळं असेल, मग याच्याने काय होईल, कन्फ्युजन क्रिएट होईल. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, सायंटिस्टने काय केलेलं आहे, एक क्रायटेरिया बनवलेला आहे. वेगवेगळ्या म्हणजे सायंटिस्ट सगळे एकत्र आले, एकत्र बसले, त्यांनी एक नियम बनवले, क्रायटेरिया बनवले की कसं नामकरण ठेवायचं. त्या क्रायटेरियानुसार प्लांट्सचे जे नाव आहे ते आपण ICBN ही एक संस्था आहे, सायंटिस्टने बनवलेली एक संस्था आहे. ICBN चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर. इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर. तर प्लांट्सचे जे नाव आहे ते आपण या संस्थेने जे ठरवून दिलेल्या क्रायटेरिया आहे किंवा जे काही त्यांचे रूल्स ठरवून दिलेले त्याच्यानुसार आपण प्लांट्सचे नाव ठेवत असतो. म्हणजे प्लांट्सचे नाव या संस्थेने ठरवून दिलेल्या क्रायटेरियावर बेस असतात. तसंच अॅनिमल्सचं पण वेगळी संस्था आहे, म्हणजे अॅनिमल्सचे जे नाव आहे ते ICZN नावाची एक संस्था आहे, सायंटिस्टचा ग्रुप आहे किंवा सायंटिस्टची संस्था. ICZN चा फुल फॉर्म इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर. नॅशनल इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर. तर अॅनिमल्सचे जे नाव आहे ते ह्या संस्थेने जे काही क्रायटेरिया किंवा नियम आहे, क्रायटेरिया ठरवून दिलेले त्याच्यानुसार बेस असतात.
त्याच्यावर बेस असतात. ICZN चा फुल फॉर्म इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर, ICZN. आणि प्लांट्सचे जे नाव आहे ते ICBN नावाची संस्था आहे, त्याच्यावर त्याने जे क्रायटेरिया ठरवून दिलेले त्याच्यावर बेस असतात. ICBN चा फुल फॉर्म इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. मागच्या म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये ICBN ICZN च्या फुल फॉर्मवर प्रश्न आलेले. ते प्रश्न जे आहे ते कन्फ्युजिंग करतात. ते काय करतात, आता ICBN एक्झाम्पल घेऊया. ICBN चा प्रश्न विचारलेला आहे, तर ते काय विचारतील, ICBN चा फुल फॉर्म काय. ICBN च्या फुल फॉर्म मध्ये एक नाव हे असेल इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, एक ऑप्शन हे असेल, दुसरा ऑप्शन काय करतील ते इंटरनॅशनलच्या ऐवजी इंडियन करून टाकतील किंवा कोडच्या ऐवजी क्रायटेरिया करून टाकतील. असे बारीक बारीक चुका करून ठेवतात, म्हणजे चुका करवायचा प्रयत्न करतात ते. मात्र आपण गाफील गाफील राहायचं नाहीये, बरोबर लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल कोड ऑफ फॉर बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. फुल फॉर्म लक्षात ठेवणं काही एवढी कठीण गोष्ट नाही, फक्त 1-2 वेळेस वाचलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर सायंटिस्टचा जो ग्रुप आहे, म्हणजे सायंटिस्ट वर्ल्ड वाईड सायंटिस्ट आहे, त्यांनी हे पण इन्श्युअर केलेलं आहे की एका स्पेसिसला एकच नाव यायला पाहिजे. एका स्पेसिसला एकाहून जास्त नाव देत नाही सायंटिफिक नेम साठी. जसं लोकल नेमला कसं पोटॅटोला आपण बटाटा पण म्हणतोय, आलू पण म्हणतोय, पोटॅटो पण म्हणतोय, चायनीज जॅपनीज मध्ये अजून वेगवेगळे नाव असतील. मात्र सायंटिफिक नावांचं तसं नाही. सायंटिफिक नेम जे ते एका स्पेसिस साठी एकच नाव असतो. तसंच ते जे नाव दिलेलं आहे ते इतर दुसऱ्या स्पेसिसला पण दिलेलं नाही, याची पण काळजी घ्यावी लागते. म्हणजे असं होणार नाही, समजा मँजिफेरा इंडिका एक सायंटिफिक नाव आहे, मँगोचं आंब्याचं जे झाड आहे त्याचं सायंटिफिक नाव आहे मँजिफेरा इंडिका. मँजिफेरा इंडिका हे फक्त आंब्याच्या झाडालाच म्हटलेलं आहे. अजून दुसरा एखादा झाड तुम्हाला आफ्रिकेमध्ये असं सापडणार नाही की त्या झाडाला पण मँजिफेरा इंडिका आहे आणि ते झाड आंब्याचं नाही, ते वेगळंच कुठलं झाड, असं काही होणार नाही. म्हणजे एका स्पेसिसला एकच नाव दिलेलं आहे सायंटिफिक, आणि तेच नाव, ते जे सायंटिफिक नाव आहे ते इतर दुसऱ्या कोणत्या स्पेसिसला तर दिलेलं नाही ना, याची पण काळजी घेतात सायंटिस्ट लोक. तर पुढचा जो टॉपिक आहे सायंटिफिक नेमचा नोमेनक्लेचरचा, तो म्हणजे बायनॉमियल नोमेनक्लेचर. आयडेंटिफिकेशन. नोमेनक्लेचर साठी आयडेंटिफिकेशन होणं महत्वाचं आहे. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, ओळख करून घेणं, म्हणजे काय तर दिलेलं ऑर्गॅनिझम काय, त्याला ओळखणं म्हणजे आयडेंटिफिकेशन. एनसीईआरटी मध्ये तसे तसं वाक्य दिलेलं आहे, नोमेनक्लेचर इज पॉसिबल वेन द ऑर्गॅनिझम इज डिस्क्राइब्ड करेक्टली. म्हणजे जो ज्याचं नोमेनक्लेचर करायचं आपल्याला, ज्या ऑर्गॅनिझमचं, याचं डिस्क्रिप्शन करेक्ट हवं. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्याच्याबाबत जे काही फीचर्स आहे, कॅरेक्टर्स आहे, त्याला एका म्हणजे बरोबर असायला हवे. म्हणजे झाडाचं एक्झाम्पल घेतलं तर त्याला किती त्याची म्हणजे डायकॉट आहे, मोनोकॉट आहे, त्याच्यानंतर त्याच्यामधले फ्लावर जे ते सिमेट्री कोणती फ्लावरची. ॲनिमल्सचं एक्झाम्पल घेतलं तर तो मॅमल्समध्ये येतो, म्हणजे त्याला बॉडी हेअर आहेत का नाही आहे, त्याच्यानंतर एक्सटर्नल पिन्ना आहे का नाही आहे, म्हणजे मॅमल्सचं एक्झाम्पल घेतलं मी तर ते जे असे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे वेगवेगळे करणं म्हणजे डिस्क्राईब करणं, त्याला म्हणतात द ऑर्गॅनिझम इज डिस्क्राईब करेक्टली. समजा नोमेनक्लेचर केलं तर ते नोमेनक्लेचर कोणत्या ऑर्गॅनिझमला अटॅच केलं आपण हे लक्षात ठेवणं सिंपल भाषेत. तर NCERT नुसार याला आपण आयडेंटिफिकेशनचं हे म्हटलेलं आहे. तुम्ही वाचणार NCERT तेव्हा तुम्हाला कळेल. आयडेंटिफिकेशनचा जर कधी सिंपल याच्यामध्ये घेतला शब्दाचा, तो ओळख पटवणे होतो. ओळख पटवणे म्हणजे काय, समोरचा जो दिलेला ऑर्गॅनिझम आहे, गिवन ऑर्गॅनिझम, त्याला ओळखून घेणं, त्याला आपण आयडेंटिफिकेशन म्हणतो. आयडेंटिफिकेशनला सूटबूट घालून जर कधी व्याख्या बनवली आपण तर ती होते रेकग्निशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. याला आपण आयडेंटिफिकेशन म्हणतो. पुढचा जो टॉपिक आहे तो बायनॉमियल नोमेनक्लेचरचा.
बायनॉमियल नोमेनक्लेचर एक सायंटिस्ट होते कॅरोलस लिनियस करून, त्यांनी दिलेलं आहे. स्पेलिंग एक वेळेस कन्फर्म करून मला थोडा डाऊट वाटतोय. तर कॅरोलस लिनियस नावाचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी दिलेलं आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर. आता बायनॉमियल नोमेनक्लेचरला बायनॉमियलच कावर म्हणजे बायनॉमियल नाव कावर पडलं, तर या नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये जे नाव दिलेलं जातं ते 2 पार्टमध्ये असतं, म्हणजे 2 कंपोनंट असतात नावाचे. जो पहिला कंपोनंट किंवा पहिला वर्ड राहतो तो राहतो जेनेरिक नेम. जेनेरिक नेम जो आहे तो आपल्याला ऑर्गॅनिझमच्या जीनस बद्दल सांगतो, म्हणजे कोणत्या जीनस ला बिलॉंग करतो तो ऑर्गॅनिझम, ते आपल्याला जेनेरिक नेम वरून कळतं. त्याच्यानंतर दुसरा जो कंपोनंट राहतो तो राहतो स्पेसिफिक एपिथेट. स्पेसिफिक एपिथेट का आपल्याला त्याच्या स्पेसिस बद्दल सांगतो, म्हणजे कोणत्या स्पेसिसला बिलॉंग करतो तो ऑर्गॅनिझम, त्याच्याबद्दल आपल्याला स्पेसिफिक एपिथेट वरून कळतं. बायनॉमियल नोमेनक्लेचर 2 कंपोनंट असतात म्हणून नाव पडलं बायनॉमियल. 2 कंपोनंट कोणते? पहिला जो नाव आहे जेनेरिक नेम, पहिला शब्द असतो जेनेरिक नेम, दुसरा शब्द असतो स्पेसिफिक एपिथेट. जेनेरिक नेम जो आहे तो आपल्याला जीनस बद्दल सांगतो, स्पेसिफिक एपिथेट आपल्याला स्पेसिस बद्दल सांगतो. तर बायनॉमियल नोमेनक्लेचर जी आहे ते वाईडली ॲक्सेप्टेड, म्हणजे पूर्ण जगभरामध्ये हीच सिस्टीम वापरली जाते. जेव्हापासून कॅरोलस लिनियस सायंटिस्टने बायनॉमियल नोमेनक्लेचर दिलं तेव्हापासून संपूर्ण जगभरात प्रचलित सिस्टीम आहे. याच सिस्टीमला सगळे सायंटिफिक नाव दिले गेलेले आहे. त्याच्यानंतर याचे काही रूल्स आहे आणि काही क्रायटेरिया आहे, ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ते मी आधी लिहून घेतो, मग तुम्हाला सांगतो. तर एक स्टेटमेंट इथं लिहून घ्या, वाईडली ॲक्सेप्टेड सिस्टीम. हे जे NCERT मध्ये दिलेले रूल्स आहे, तुम्ही नोट डाऊन करायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा NCERT मध्ये दिलेले तिथून वाचून घ्या. तर पहिला जो रूल आहे बायनॉमियल नोमेनक्लेचरचा तो आहे बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन. लॅटिन एक लँग्वेज आहे, तर हे लॅटिनमध्येच का राहतात, तर ते लॅटिन जी लँग्वेज आहे ती एक डेड लँग्वेज आहे. डेड लँग्वेज म्हणजे काय, ती आता कोणी बोलत नाही. आधी बोलत असतील लोक, मात्र आता ती बोलचालची भाषा नाही. आता ती डेड लँग्वेज आहे, बोलचालची भाषा नाही, म्हणजे तिच्यामध्ये आता जास्त बदल होणार नाही. त्याच्यामुळे सायंटिफिक नेम जे ते लॅटिनमध्ये असतात. त्या भाषेमध्येच बदल होणार नाही, तर त्या नावांमध्ये पण बदल होणार नाही, म्हणजे अपभ्रंश होणार नाही त्या नावांचा. त्याच्यानंतर बायोलॉजिकल नेम्स आर लॅटिनाइज्ड ऑर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ओरिजिन. पहिला आणि दुसरा पॉईंट जवळपास सारखा आहे, लक्षात. म्हणजे मँगोला आपण काय करतो, मँगोचं सायंटिफिक नेम मँजिफेरा आहे. आता मँजिफेरा का केलं, तर मँगो जो आहे तो लोकल नेम होता. आता त्याला लॅटिनाइज केला आपण. लॅटिनाइज म्हणजे काय, लॅटिन भाषेचा थोडा अंश दिला, तर तो कसा, मँगोला आपण मँजिफेरा केला. या वाक्याचा अर्थ असा होतो लॅटिनाइज्ड ऑर डिराइव्ड फ्रॉम लॅटिन, म्हणजे डायरेक्ट लॅटिनच नाव घ्यायचं तसं. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन म्हणजे तो ऑर्गॅनिझम म्हणजे गिवन ऑर्गॅनिझम कुठं पण सापडो, गिवन स्पेसिमेन कुठं पण असो, भारतात असू द्या, अमेरिकेत असू द्या, जपानमध्ये असू द्या, चायनामध्ये असू द्या, तो जो आहे त्याचं नाव जे आहे ते लॅटिनाइज केलं जाईल किंवा ते डायरेक्ट पूर्ण लॅटिन भाषेपासून डिराईव्ह केलं जाईल त्याचं नाव. त्याच्यानंतर मँगोचं सायंटिफिक नेम आहे मँजिफेरा इंडिका. मँजिफेरा इंडिका. तर मँजिफेरा इंडिका मध्ये जे पहिलं नाव आहे मँजिफेरा, ते डिनोट करतं आपल्याला जेनेरिक नेम. जेनेरिक नेम म्हणजे मँजिफेरा जो आहे तो जेनेरिक नेम आहे, ते डिनोट काय करतं, गिवन ऑर्गॅनिझमचा जो जीनस काय तो आपल्याला डिनोट होतो जेनेरिक नेमने. त्याच्यानंतर हा जो इंडिका सेकंड वर्ड आहे तो स्पेसिफिक एपिथेट आहे. स्पेसिफिक एपिथेट आपल्याला काय डिनोट करतो, स्पेसिस कोणती ऑर्गॅनिझमची, ते आपल्याला इथून समजतं.
त्याच्यानंतर जर कधी दोघं बायोलॉजिकल नेम जर कधी हँड रिटन असेल म्हणजे हाताने लिहिलं असेल, हाताने लिहित असू, तर दोघं हे जे वर्ड आहे त्याला सेपरेटली अंडरलाईन केली जाते. जर कधी हँड रिटन आहे तर यांना अंडरलाईन करणं आवश्यक आहे, रूल येतो एक. आणि सेपरेट अंडरलाईन, एकच अंडरलाईन नाही चालणार, मॅन्जिफेराला वेगळी, इंडिकाला वेगळी. आणि हेच जर कधी प्रिंटेड फॉर्ममध्ये असेल, एखाद्या पुस्तकात दिलेलं असेल, प्रिंट केलेलं असेल, तर आपण याला इटॅलिक्समध्ये लिहितो. इटॅलिक्स म्हणजे काय? इटॅलिक्स एक फॉन्ट आहे. हा जो आहे नॉर्मल फॉन्ट आहे. इटॅलिक्समध्ये काय थोडंसं वाकडं वाकडं दिसायला लागतं. म्हणजे कसं? थोडंफार असं पुस्तकात बघितलं तर तुम्हाला स्पष्ट म्हणजे फरक समजून जाईल काय. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, हा, हे जे अंडरलाईन केलेलं आहे आपण किंवा इटॅलिक्स मध्ये केलेलं आहे, हे का केलंय? तर हे जे बायोलॉजिकल नेम आहे किंवा बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे, हे आपण लॅटिन पासून डिराईव्ह केलेलं आहे. हे म्हणजे दाखवण्यासाठी आपण त्यांना सेपरेटली अंडरलाईन किंवा इटॅलिक्स मध्ये लिहितो. याचं लॅटिन ओरिजिन दाखवतं. हे जे आपण केलेलं आहे अंडरलाईन किंवा इटॅलिक्स मध्ये केलेलं आहे, ते या नावांचं लॅटिन डेरिव्हेटिव्ह आहे, हे शो करतं त्याच्याने. त्याचा मुख्य उद्देश तो आहे आपला. त्याच्यानंतर फर्स्ट वर्ड जेनेरिक नेम आहे, आपण बघितलं. सेकंड वर्ड जो आहे तो स्पेसिफिक एपिथेट आहे, सांगितलं मी तिथं. त्याच्यानंतर हा जो जेनेरिक नेम आहे, याची स्टार्टिंग नेहमी कॅपिटल लेटर्सने होत असते. याची जेनेरिक नेमची जी स्टार्टिंग आहे ती नेहमी कॅपिटल लेटर्सने होते, आणि स्पेसिफिक एपिथेटची जी स्टार्टिंग आहे ती नेहमी स्मॉल लेटर्सने होत असते. आता याच्यामध्ये कन्फ्युजन करतात, परीक्षेत जेव्हा प्रश्न येतो तर ते कन्फ्युजन कसं करतात, ते विचारतात करेक्ट बायनॉमियल नोमेनक्लेचर कोणतं आहे गिवन ऑर्गॅनिझमचं, त्या ऑर्गॅनिझमचं नाव सांगून देतील ते. त्याच्यानंतर ते काय करतील, मध्ये हे दोघं कॅपिटल देऊन देतील, नाव सारखे ठेवतील. आता मॅन्जिफेरा इंडिका ना चारही ऑप्शन मॅन्जिफेरा इंडिका, मात्र पहिल्याचं एम कॅपिटल, दुसऱ्याचा आय कॅपिटल, म्हणजे हे दोघं कॅपिटल देऊन देतील. त्याच्यानंतर हे दोघं स्मॉल देऊन देतील. तर आपल्याला बघायचं राहतं आधी नाव सारखं दिसलं का लेटर्स बघायचे. जेनेरिक नेमचा फर्स्ट लेटर नेहमी कॅपिटल पाहिजे, स्पेसिफिक एपिथेटचा पहिला लेटर नेहमी स्मॉल पाहिजे. त्याच्यानंतर जो आहे नेम ऑफ ऑथर अपियर्स आफ्टर द स्पेसिफिक एपिथेट इन एब्रिव्हेटेड फॉर्म, याला काय म्हणतात, ऑथर सायटेशन. आता मॅन्जिफेरा इंडिका जो आहे तो फर्स्ट डिस्क्राईब केलेला आहे लिनियस, कॅरोलस लिनियस साहेबांनी, सायंटिस्ट आहे कॅरोलस लिनियस. तर कॅरोलस इथं आपल्याला सांगावं म्हणजे डिनोट करावं लागतं की फर्स्ट कोणी केलेलं आहे, म्हणजे ऑथर कोण आहे या नावाचे, तर ते लिनियस साहेब आहे. तर त्यांना आपण पूर्ण नाव नाही लिहित, फक्त एवढं करू ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्ये लिहू. लिनियस पूर्ण नाही लिहिणार, लिंक करून द्यायचा आणि डॉट करायचा, रूल आहे हा. प्रश्नांमध्ये कसं दिलेलं राहील, समजा मँगोचं नाव विचारलेलं आहे तर मॅन्जिफेरा इंडिका हे बरोबर आहे, पण हे पुढे लिनियस करून देते, त्याच्यामुळे ते जे ऑप्शन आहे ते चुकीचं होऊन जाईल. करेक्ट बायोलॉजिकल नेममध्ये सायंटिस्टचं पूर्ण नाव नसतं, ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्येच लिहितात, जसं लिनियसचं केलेलं आहे आपण. प्रिंटेड फॉर्ममध्ये राहिलं तरी ॲब्रिव्हेटेडच लिहितील सायंटिस्टच्या नावं. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची अशी आहे, आता मॅन्जिफेरा इंडिका आणि लिन हे झालं कम्प्लीट बायोलॉजिकल नेम, तसंच हे पण झालं कम्प्लीट बायोलॉजिकल नेम. मात्र अंडरलाईन आपण करतो किंवा जे इटॅलिक्स फॉन्टमध्ये केलं आहे ते फक्त बायनॉमियल नोमेनक्लेचर म्हणजे जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक एपिथेट यांना सेपरेटली अंडरलाईन करू. मात्र हे जे ऑथर सायटेशन केलेलं आहे आपण ॲब्रिव्हेटेड फॉर्ममध्ये सायंटिस्टचं नाव लिहिलेलं आहे, त्याला ना अंडरलाईन केली जाते ना त्याला इटॅलिक्समध्ये केलं जातं, ते ॲज इट इज जसं आहे तसंच राहतं ते. मॅन्जिफेरा इंडिकामध्ये मॅन्जिफेराला आणि इंडिकाला आपण अंडरलाईन केली, लिनियसला केलेली नाही, म्हणजे ॲब्रिव्हेटेड फॉर्म आहे त्याच्यामुळे. मॅन्जिफेरा इंडिका जर कधी प्रिंटेड असेल तर दोघं मॅन्जिफेरा आणि इंडिका इटॅलिक्समध्ये, मात्र लिनियस जो आहे तो नॉर्मल फॉन्टमध्ये, त्याला इटॅलिक्स केलेलं नाही. हे जे रूल्स आहे हे महत्त्वाचे रूल्स आहे, याच्यावर प्रश्न येत राहतात. तुम्ही नोट डाऊन करून घेतलं एक वेळेस तर बरं होईल. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे क्लासिफिकेशनचा. क्लासिफिकेशन नंतर आपण टॅक्सॉनॉमी, टॅक्सा, हे काही सगळं बघू डिटेलमध्ये. आयडेंटिफिकेशन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, सिंपल भाषेत लक्षात ठेवा. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणं. गिवन स्पेसिमेन कोणता आहे किंवा गिवन ऑर्गॅनिझम कोणता आहे याला ओळखून घेणं म्हणजे आयडेंटिफिकेशन.
इथं प्रश्न दिसत असेल तुम्हाला. प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्टली रिटन सायंटिफिक नेम्स ऑफ मँगो सिलेक्ट द करेक्टली रिटन सायंटिफिक नेम ऑफ मँगो विच वॉज फर्स्ट डिस्क्राईब बाय कॅरोलस लिनियस. तर याच्यातलं जो पहिलं ऑप्शन आहे मँजेफेरा इंडिका, त्याच्यामध्ये मँजेफेरा आणि इंडिकाचे फर्स्ट लेटर्स बघा, इनिशियल्स बघा. जे जेनेरिक नेम आहे ऑप्शन ए मध्ये, जेनेरिक नेम जो मँजेफेरा आहे त्याचा एम कॅपिटल बरोबर आहे, मात्र इंडिकाचा आय सुद्धा कॅपिटल दिलेला आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन बी मध्ये बघा मँजेफेरा इंडिका आणि कॅरोलस लिनियस, म्हणजे कार पण दिलेला आहे लिन पण दिलेला आहे, असं काही करत नाही. ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये फक्त लिन आणि डॉट करतील, त्याच्यामुळे दुसरं जे ऑप्शन आहे ते सुद्धा चुकीचं आहे. तिसरं ऑप्शन बघा मँजेफेरा इंडिका लिन, हे जे ऑप्शन आहे करेक्ट आहे. मँजेफेराचा एम कॅपिटल आहे, इंडिकाचा आय स्मॉल आहे आणि लिनियस जो आहे तो बरोबर ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये एवढाच लिहिलेला आहे आणि त्याला अंडरलाईन सुद्धा नाही किंवा तो इटॅलिक्स मध्ये सुद्धा नाही. त्याच्यानंतर ऑप्शन डी मध्ये बघा मँजेफेरा आणि इंडिका, हे ऑप्शन करेक्ट राहिलं असतं केव्हा, जेव्हा प्रश्नामध्ये आपल्याला हे दिलेलं नसतं की इट वॉज फर्स्ट डिस्क्राईब बाय कॅरोलस लिनियस. हे जर कधी हे पुढचं स्टेटमेंट दिलेलं नसतं तर आपण याला बरोबर म्हणू शकलो असतो. मात्र प्रश्नामध्ये स्पष्ट दिलेलं आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मँगोचा जो झाड आहे त्याला डिस्क्राईब केलंय कॅरोलस लिनियस साहेबांनी, त्याच्यामुळे आपल्याला ऑथर सायटेशन करणं गरजेचं होऊन जाईल आणि त्याच्यामुळे जे ऑप्शन सी करेक्ट येईल, ऑप्शन डी येणार नाही. ऑप्शन डी करेक्ट येऊ शकलं असतं जेव्हा पुढचं स्टेटमेंट दिलं नसतं तेव्हा. पुढचा जो प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अगेन्स्ट द रूल ऑफ ICBN. ICBN म्हणजे ICBN चुकीचा रूल कोणता आहे तो विचारलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे हँड रिटन सायंटिफिक नेम शुड बी अंडरलाईन, बरोबर आहे. सायंटिफिक नेम जर कधी हँड रिटन असले तर त्यांना आपलं अंडरलाईन करावी लागते, बरोबर आहे पहिला ऑप्शन. ऑप्शन बी काय, पहिलं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. ऑप्शन बी काय एव्हरी स्पेसिस शुड हॅव अ जेनेरिक नेम अँड अ स्पेसिफिक एपिथेट, बरोबर आहे. बायनॉमियल नोमेनक्लेचर मध्ये म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला आपण दोन कंपोनंट मध्ये करतो. पहिलं जे त्याचं जे नाव देतो बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये ते दोन कंपोनंट मध्ये असतात. पहिलं जे आहे ते जेनेरिक नेम आणि दुसरं जे आहे ते स्पेसिफिक एपिथेट. ऑप्शन जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे दुसरं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे सायंटिफिक नेम्स आर इन लॅटिन, बरोबर आहे. सायंटिफिक नेम्स आर इन लॅटिन अँड शुड बी इटॅलिसाइज्ड, तिसरं स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम्स शुड बी रिटन स्टार्टिंग विथ स्मॉल लेटर्स, हे चुकीचं आहे, चुकीचं ऑप्शन आहे. कारण का, जेनेरिक नेम जे आहे ते नेहमी स्टार्ट होतं कॅपिटल लेटर्सने आणि स्पेसिफिक एपिथेट आहे ते नेहमी स्मॉल लेटर्सने स्टार्ट होतं. एक्झाम्पल आहे मँजेफेरा इंडिकामध्ये मँजेफेरा जो आहे तो कॅपिटल एमने स्टार्ट होतो आणि इंडिका जो आहे स्मॉल आयने स्टार्ट होतो. त्याच्यामुळे जे चौथं ऑप्शन आहे, चौथं स्टेटमेंट आहे तो चुकीचं आहे. त्याच्यामुळे जे प्रश्नाचं ऑप्शन येईल ते येईल चौथं. प्रश्नाचं जो उत्तर येईल तो चौथा उत्तर आहे, मात्र चुकीचं आहे कारण की प्रश्नामध्ये चुकीचं विचारलेलं आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न दिसत असेल ICBN स्टँड्स फॉर. ऑप्शन ए जो आहे तो पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी लक्षात ठेवायला. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर ICBN. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कोडच्या ऐवजी काँग्रेस करून टाकलेलं आहे आणि बॉटॅनिकलच्या ऐवजी बायोलॉजिकल करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरं जे पहिलं जो आहे तो करेक्ट आहे, दुसरा इनकरेक्ट आहे, तिसरा सुद्धा इनकरेक्ट आहे. इंटरनॅशनलच्या ऐवजी इंडियन करून टाकलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर चौथा जो केलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे इंडियन काँग्रेस पूर्णच चुकीचं आहे चौथ्याला. ऑप्शन ए जो आहे तो फर्स्ट ऑप्शन करेक्ट होता, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. क्लासिफिकेशन काय, तर आपण सिंपल भाषेत, एकदम सिंपल भाषेत सांगतो. आपण वेगवेगळे ग्रुप करतो, त्यांना क्लासिफाय करतो. म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण ग्रुपिंग करून टाकतो. म्हणजे आपण केलं प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण केलं. हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये आपण डिफरन्शिएट केलं त्याला सुद्धा क्लासिफिकेशन म्हणतात. प्लांट्सचा एक वेगळा ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये सगळे झाडं इन्क्लूड केले. ॲनिमल्सचा एक वेगळा ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये सगळे ॲनिमल्स इन्क्लूड केले.
हे जे आपण केलं या प्रोसेसला क्लासिफिकेशन म्हणतात. क्लासिफिकेशन म्हणजे प्रोसेस ऑफ ग्रुपिंग on the basis of scientific knowledge. Scientific knowledge. याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. त्यानंतर पुढचा टॉपिक येतोय टॅक्सा. टॅक्सा म्हणजे काय? आपण हे जे ग्रुप केले क्लासिफिकेशनने आपण काय केले, ऑर्गॅनिझम जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याचे आपण ग्रुप्स तयार केले. त्याचा प्रत्येक एक ग्रुप आहे त्याला आपण टॅक्सा म्हणतो. म्हणजे क्लासिफिकेशन मध्ये आपण काय केलं, प्लांट्सला क्लासिफाय केलं, ॲनिमल्सला क्लासिफाय केलं, बॅक्टेरियाला क्लासिफाय केलं. मग हा जो बॅक्टेरिया एक ग्रुप वेगळा झाला त्याला आपण काय म्हणतो, टॅक्सा. ॲनिमल्स एक वेगळा ग्रुप तयार झाला त्याला आपण काय म्हणतो, टॅक्सा. प्लांट्स एक वेगळा ग्रुप तयार झाला क्लासिफिकेशनने त्याला आपण काय म्हणतो, प्लांट्सला टॅक्सा. म्हणजे टॅक्सा काय आहे, नथिंग बट ग्रुप्स ऑफ सिमिलर म्हणजे इंडिव्हिज्युअल्स पोजेसिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल एवढं लिहून घ्या, भरपूर होईल. पण सिमिलर कॅरेक्टरिस्टिक असायला हवं काही ना काही, ते पुढे ते लिहून घ्या तुम्ही. टॅक्साचा आता एक्झाम्पल घेतो मी, ॲनिमल्स. क्लासिफिकेशन केलं आपण, प्लांट्स झाले, ॲनिमल्स झाले, बॅक्टेरिया झाले, यांना ग्रुपिंग केलं आपण. त्याच्यातला बॅक्टेरिया जो आहे तो एक वेगळा ग्रुप तयार झाला, बॅक्टेरिया वेगळा ग्रुप तयार झाला त्याला सुद्धा एक टॅक्सा म्हणतो आपण. प्लांट्स जो आहे तो एक वेगळा ग्रुप तयार झाला त्याला आपण टॅक्सा म्हणतो. ॲनिमल्स जो एक वेगळा ग्रुप तयार झाला त्याला सुद्धा आपण टॅक्सा म्हणतो. आता ॲनिमल्समध्ये पण वेगवेगळे, जसे की कॉर्डेट्स झाले, नॉन कॉर्डेट्स झाले, कॉर्डेट्स झाले, नॉन कॉर्डेट्स झाले. नॉन कॉर्डेटमध्ये हेमिकॉर्डेट आले, मोलस्का आले, ॲनिलिड्स आले, वगैरे वगैरे वगैरे. तर ते जे कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स हे सुद्धा एक ग्रुप आहे. आता ग्रुपला नथिंग बट आपण काय म्हणतो, ग्रुपला समानार्थी शब्द समजून घेतो मी, टॅक्सा. ग्रुप म्हणजे काय, टॅक्सा. जसं ॲनिमल्स आहे हा एक टॅक्सा झाला. कॉर्डेट्स आहे ॲनिमल्समध्ये. आता आपण खाली खाली उतरतोय. प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण वेगळे केले, वेगवेगळे ग्रुप केले. प्लांट सुद्धा टॅक्सा, ॲनिमल सुद्धा टॅक्सा. आता ॲनिमलमध्ये आपण खाली उतरलो थोडं, ॲनिमलचं सुद्धा ग्रुपिंग केली आपण. ॲनिमल्सची ग्रुपिंग केली, कॉर्डेट्स वेगळे काढले आपण, नॉन कॉर्डेट्स वेगळे काढले. तर कॉर्डेट सुद्धा एक ग्रुप वेगळा झाला, तर कॉर्डेट्सचा सुद्धा टॅक्सा म्हणतो आपण. आता कॉर्डेट्समध्ये पण वेगवेगळे, जसे मॅमल्स झाले, बर्ड्स झाले, ॲम्फिबियन्स झाले, फिशेस झाल्या, हे सुद्धा एक वेगवेगळे ग्रुप तयार झाले त्याला आपण टॅक्सा म्हणतो. म्हणजे कॉर्डेट्समध्ये समजून घ्या, मॅमल्स केला आपण, तर मॅमल्स झाले. बर्ड्स, मॅमल्समध्ये आपण ह्युमनचं एक्झाम्पल घेऊन घेऊ. ह्युमनचं एक वेगळा ग्रुप आला. आता हे जे टॅक्सा आहे हे डिफरंट आहे. म्हणजे ॲनिमल्स झाले, कॉर्डेट झाले, प्रायमेट झाले, डॉग झाले, हे सगळे टॅक्सा आहे. पण हे जे टॅक्सा आहे ते वेगवेगळ्या रँकिंगमध्ये. जसं ॲनिमल आहे सगळ्यात वर आपण काय केलं, क्लासिफाय प्लांट्स ॲनिमल केलं. ॲनिमल्स आणि प्लांट्स जे ते एक टॅक्सा झाला. मग हायर रँकमध्ये आपण याला क्लासिफाय केलं. म्हणजे टॅक्सा जो आहे तो वेगवेगळ्या लेवलमध्ये. डॉग्सचा टॅक्सा, डॉग सुद्धा टॅक्सा, प्रायमेट सुद्धा टॅक्सा, कॉर्डेट सुद्धा टॅक्सा, ॲनिमल सुद्धा टॅक्सा, बट दे आर ॲट डिफरंट लेवल. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, हे जे आपण ग्रुपिंग केलं, क्लासिफिकेशन म्हणजे काय, ग्रुपिंग केलं सायंटिफिक नॉलेजच्या बेसिसवर. त्याच्यानंतर टॅक्सा म्हणजे काय, ग्रुप ऑफ आपण जे ग्रुप बनवले त्या ग्रुपला टॅक्सा म्हणतात. हे जे टॅक्सा आहे ते वेगवेगळ्या लेवलवर आहे. ॲनिमल्स सुद्धा एक टॅक्सा, कॉर्डेट एक टॅक्सा, प्रायमेट एक टॅक्सा, डॉग एक टॅक्सा. टॅक्सा म्हणजे सिम्पल ग्रुप. ॲनिमल्स एक टॅक्सा आहे, प्लांट सुद्धा एक टॅक्सा आहे, बॅक्टेरिया सुद्धा एक टॅक्सा आहे. कॉर्डेट्स, ॲनिमल्समध्ये कॉर्डेट एक टॅक्सा आहे, नॉन कॉर्डेट सुद्धा एक टॅक्सा आहे. आता कॉर्डेटमध्ये प्रायमेट एक टॅक्सा आहे, मॅमल्स सुद्धा टॅक्सा आहे. डॉगमध्ये कॅट सुद्धा एक वेगळा ग्रुप आहे, तो सुद्धा टॅक्सा. त्याच्यानंतर लायन एक टॅक्सा असं होत राहतं. हे जे टॅक्सा आहे डिफरंट लेवल्स आहे. याची लेवल हायर लेवलला आहे, हा लोअर लेवल, हा लोअर लेवल, हा लोअर लेवल.
अजून डॉग्समध्ये पण ग्रुपिंग करू शकतो आपण. डॉग्सचे ब्रीड वेगळे वेगळे केले. लॅब्राडॉरचं एक वेगळा टॅक्स येईल, त्याच्यानंतर जर्मन शेपर्डचा वेगळा येऊ शकतो. मात्र ते NCERT दिलेले, NCERT 4 दिलेले ते सांगितलं. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, आपण हे जे वेगवेगळे ग्रुप्स केले, हे जे वेगवेगळे ग्रुप्स केले, ही जी प्रोसेस आहे हिला आपण काय म्हणतो, टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीला इथं लिहून घ्या तुम्ही, एक डेफिनेशन लिहून घ्या. प्रोसेस ऑफ क्लासिफाइंग किंवा याला दुसरा शब्द ग्रुपिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड टॅक्सॉनॉमी. आता टॅक्सॉनॉमी आणि क्लासिफिकेशन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. क्लासिफिकेशन म्हणजे काय, ग्रुपिंग म्हणजे काय, क्लासिफाय करणं पण मात्र म्हणजे कोणत्याही वस्तूंना क्लासिफाय करू शकतात तुम्ही. नॉन लिव्हिंग थिंग्सला क्लासिफाय केलं त्याला सुद्धा क्लासिफिकेशनच म्हणतात. मात्र टॅक्सॉनॉमी म्हणजे काय, स्पेसिफिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा येतो इथं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण जे क्लासिफाय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे ग्रुप्स पाडले आपण, त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे ग्रुप्स पाडले म्हणजे टॅक्सा वेगवेगळे केले आपण टॅक्सा, त्याला टॅक्सॉनॉमी म्हणतात. आणि सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, टॅक्सॉनॉमी मध्ये जर कधी आपण सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, टॅक्सॉनॉमी मध्ये जर कधी आपण इव्हॉल्युशनरी हिस्ट्रीला आपण ऍड करून घेतलं, सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, जर कधी आपण इव्हॉल्युशनरी हिस्ट्रीला लक्षात घेतलं तर ती जी टॅक्सॉनॉमी राहील तिला आपण सिस्टमॅटिक्स म्हणत असतो. तर टॅक्सॉनॉमी मध्ये जे बेसिक प्रोसेसेस राहतात, बेसिक प्रोसेसेस इन टॅक्सॉनॉमी, ते म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन, ऑर्गॅनिझम कोणता आहे आयडेंटिफाय करणं, ओळखणं. त्याच्यानंतर दुसरं येईल डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, त्या ऑर्गॅनिझम बद्दल माहिती लिहून घेणं सगळं. म्हणजे त्याच्यामध्ये किती, आता झाडाचं एक्झाम्पल घेतलं तर डायकॉट आहे, मोनोकॉट आहे, त्याच्यामध्ये फुलं येतात, तर फुलांची इन्फ्लोरसेन्स आहे का साधे फुलं आहे. आता फुलं आहे तर मग रेडियल सिमेट्री आहे का म्हणजे बायोलॅटरल सिमेट्री आहे का एसिमेट्रिक आहे, हे जे सगळे फीचर्स आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्याला लिहून घेणं म्हणजे त्यांना माहिती करून घेणं, त्याला आपण डिस्क्रिप्शन म्हणतो. त्याचं डिस्क्रिप्शन करून घेणं. त्याच्यानंतर जो हे पुढचा पार्ट येतो क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफाय करणं ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक नॉलेज. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे टॅक्सॉनॉमी मध्ये ती येते नोमेनक्लेचर. इथे 4 या बेसिक प्रोसेसेस. बेसिक प्रोसेसेस इन टॅक्सॉनॉमी कोणते, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन, नोमेनक्लेचर. आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणे, गिवन ऑर्गॅनिझम कोणता याला ओळखून घेतलं ते म्हणजे आयडेंटिफिकेशन. त्या ऑर्गॅनिझम बद्दल आपण डिस्क्रिप्शन दिलं, थोडक्यात डिस्क्राईब केलं, त्याला डिस्क्रिप्शन झालं. त्याला क्लासिफाय केलं सायंटिफिक नॉलेजवर, क्लासिफिकेशन झालं. त्याला नामकरण केलं, नोमेनक्लेचर झालं. आता सिस्टमॅटिक्स मध्ये काय, हेच सगळे फक्त इथे एक ऍड होऊन जातो अजून एक, तो म्हणजे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. इव्हॉल्युशनरी हिस्ट्री ऍड केला आपण टॅक्सॉनॉमी मध्ये की त्याला आपण सिस्टमॅटिक्स म्हणत असतो. त्याच्यानंतर टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची येते. टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची म्हणजे काय, किंगडम, फायलम, त्याच्यानंतर क्लास, ऑर्डर, याची जे सिक्वेन्स आहे त्याला आपण टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची म्हणतो. म्हणजे जे ग्रुपिंग केलं ते वेगवेगळ्या लेवलवर होतं. जसं इथे ॲनिमल्सचा एक वेगळा ग्रुप केला म्हणजे एक वेगळ्या लेवलवर टॅक्सा ग्रुपिंग केला, टॅक्सा बनवला. कॉर्डेट्स जो आहे तो थोडा खालच्या लेवलवर टॅक्सा बनवला, खालच्या लेवलचा ग्रुप आहे. त्याच्याहून अजून खालचा प्रायमेट आहे म्हणजे लोअर टॅक्सा आहे. अजून डॉग्स जो आहे तो याच्याहून लोअर टॅक्सा आहे. ही जी टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची झाली. फक्त एवढं इथं ढोबळ मानाने घेतलेलं आहे, पुस्तकात जसं दिलेलं आहे तसं आता घेऊ आपण. टॅक्सॉनॉमिक हायरार्ची म्हणजे काय, आपण जी ग्रुपिंग केली
ती वेगवेगळ्या लेवलवर केली तर म्हणजे हायरार्ची बनवली आपण. फॉर एक्झाम्पल किंगडम, त्याच्यानंतर फायलम, हे जे टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची झाली. याच्यामध्ये जे टॅक्स आहे, सॉरी, हे जे रँक आहे, किंगडम एक रँक आहे, फायलम एक रँक आहे, क्लास एक रँक आहे, ऑर्डर एक रँक आहे, फॅमिली एक रँक आहे, जीनस एक रँक आहे, स्पेसिस एक रँक आहे. कशाची? टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची. म्हणजे आपण जे ग्रुपिंग केलेलं आहे, ते जे ग्रुप बनवले ते वेगवेगळ्या रँकवर आहे. किंगडम जो आहे तो सगळ्यात वरची रँकवर ग्रुप केलेला, म्हणजे एकदम ढोबळ रँक आहे ती. म्हणजे ॲनिमल्स जे ते काय वेगळे होऊन गेले. ॲनिमलचा किंगडम तो एक रँक झाली. त्याच्यानंतर ॲनिमल्समध्येच पण आहे, कॉर्डेट नॉन कॉर्डेट वेगळे झाले, ती फायलमची रँक झाली. मग क्लासची रँक कशी? कॉर्डेटमध्ये मॅमल्स वेगळे झाले, ते झालं. ऑर्डर मॅमल्स वेगळे झाले, तसं त्या टाईपमध्ये. फॅमिलीमध्ये पण तसंच जीनस वेगळे केले, ते लोअर 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 टॅक्सचा लोअर होत जातो. ही जी एक किंगडम जो आहे हायेस्ट. आता किंगडममध्ये जे आहे तो ग्रुप बघा. आता किंगडममध्ये ॲनिमल किंगडम झाला, प्लांट किंगडम झाला, त्याच्यानंतर फंगसचा किंगडम आहे, किंगडम फंजा आहे, त्याच्यानंतर बॅक्टेरियाचा किंगडम मोनेरा आहे, आणि प्रोटिस्टाचा किंगडम प्रोटिस्टा आहे. हे जे किंगडम जो आहे तो एक कॅटेगरी आहे किंवा एक रँक आहे. कॅटेगरी आहे किंवा रँक आहे. किंगडम जो आहे ती कॅटेगरी आहे किंवा ती एक रँक आहे. आता किंगडम मध्ये ॲनिमल किंगडम आहे, प्लांट किंगडम आहे, फंगसचा किंगडम आहे, किंगडम फंजा आहे, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम मोनेरा. हे जे हे टॅक्सा आहे. म्हणजे ॲनिमल किंगडम जो आहे तो एक टॅक्सा झाला, एक ग्रुप झाला. तसंच फायलमचं आहे. आता फायलम जी आहे ती एक रँक आहे. रँकला दुसरं नाव काय? कॅटेगरी आहे, बरोबर. आता फायलम मध्ये जो आहे तो आपला कॉर्डेट्स झाला. कॉर्डेट्स एक फायलम आहे. त्याच्यानंतर ॲनिलिडा एक फायलम आहे, प्लॅटिएलव्हेंथिस एक फायलम आहे, त्याच्यानंतर हेमिकॉर्डेट एक फायलम आहे. तर हे जे वेगवेगळे टाईपचे फायलम आहे हे काय टॅक्सा झाले. टॅक्सा म्हणजे काय? ग्रुप. कॅटेगरी म्हणजे काय? रँक. आता तसंच क्लास सुद्धा एक रँक झाली. रँकला दुसरं नाव कॅटेगरी. आता क्लासमध्ये जे ग्रुप आहे त्याचं एक्झाम्पल घ्यायचं राहिलं तर क्लासमध्ये प्रायमेट एक क्लास आहे, मॅमेलिया एक क्लास आहे. प्रायमेटा क्लास नाही, प्रायमेटा जो आहे, प्रायमेट्स जो आहे ती ऑर्डर आहे. मॅमल्समध्ये मॅमल्समध्ये वेगवेगळे येतात प्रायमेट्स. आपण कुठं होतो? किंगडम जो आहे ती एक रँक आहे. रँक म्हणजे काय? कॅटेगरी. आता किंगडम मध्ये ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम, किंगडम बॅक्टेरियाचा किंगडम म्हणजे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय. हे जे ग्रुप्स आहे ते ग्रुप्स म्हणजे काय? टॅक्सा. टॅक्साला दुसरं नाव काय? ग्रुप आहे, लिहून घ्या, ग्रुप, बरोबर. आता हा जो ग्रुप आहे हायर लेवल म्हणजे हायर टॅक्स आहे, हायर रँक, हायर कॅटेगरी, हायर रँक. हा जो आहे हायर ग्रुप. त्याच्यानंतर फायलम सुद्धा काय? एक रँक आहे. रँकला दुसरं नाव काय? कॅटेगरी. क्लास सुद्धा एक रँक आहे, ऑर्डर सुद्धा एक रँक आहे, फॅमिली एक रँक आहे, जीनस एक रँक आहे, स्पेसिस एक रँक आहे. रँकला दुसरं नाव कॅटेगरी. आता क्लासमध्ये मॅमेलिया एक ग्रुप आहे. क्लास ही जी कॅटेगरी किंवा रँक आहे त्याच्यामध्ये मॅमेलिया नावाची एक ग्रुप आहे, त्याला आपण टॅक्सा म्हणतो. त्याच्यानंतर मॅमेलियाच्या नंतर पायसेस नावाचा एक ग्रुप आहे, टॅक्सा म्हणतो त्याला. त्याच्यानंतर ॲम्फिबिया नावाचा एक ग्रुप आहे, त्याला आपण टॅक्सा म्हणू. आणि मॅमेलिया जो आहे हा ग्रुप आहे, त्याला ग्रुपला म्हणतो आपण टॅक्सा. तसंच ऑर्डर आहे, फॅमिली आहे, जीनस आहे, स्पेसिस आहे. प्रत्येकाचं एक्झाम्पल आहे. ऑर्डरमध्ये क्लास नंतर ऑर्डर जी आहे ती सुद्धा एक रँक आहे. रँकला दुसरं नाव कॅटेगरी. आता ऑर्डरमध्ये जे काही असतील, फॉर एक्झाम्पल इथं घेऊ प्रायमेट्स.
प्रायमेट्स ही एक ऑर्डर आहे. ऑर्डरचं एक्झाम्पल काय, प्रायमेट्स झालं. अजून इतर असतील. ऑर्डरमध्ये प्रायमेट्स जो हा एक वेगळा ग्रुप आहे. ग्रुपला काय नाव म्हणतात, टॅक्सा. आता फॅमिलीमध्ये पण तसंच आहे. फॅमिली काय, एक रँक आहे. रँकला दुसरं नाव कॅटेगरी. फॅमिलीमध्ये जे काही ग्रुप्स येतील म्हणजे जे काही नावं येतील त्याला आपण काय म्हणू, टॅक्सा. जीनसचं पण तसंच आहे, स्पेसिसचं पण तसंच आहे. आता किंगडम जो आहे तो हायेस्ट कॅटेगरी आहे किंवा हायेस्ट रँक आहे, आणि स्पेसिस जो आहे ती लोवेस्ट रँक आहे किंवा लोवेस्ट कॅटेगरी. आता आपण कॅरेक्टरिस्टिक बघायला गेले तर स्पेसिसमध्ये सगळ्यात जास्त कॅरेक्टरिस्टिक सिमिलर असतील. म्हणजे जे दोन ऑर्गॅनिझम आहे सेम स्पेसिसमधले ते जवळपास सगळेच कॅरेक्टरिस्टिक सारखे दाखवतील. मात्र जिनसमध्ये जे दोन जिनस असतील त्यांच्यामध्ये थोडा कमी कॅरेक्टरिस्टिक सिमिलर येतील. तसं वर गेलो तर म्हणजे स्पेसिस पासून किंगडम पर्यंत जे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते कमी कमी होत जातील, लेस जनरल होत जातील. स्पेसिसमध्ये जवळजवळ सगळेच कॅरेक्टरिस्टिक फीचर सारखे येतील एका स्पेसिसमधल्या ऑर्गॅनिझममध्ये. तसंच जीनसमध्ये जे ते थोडे कमी होतील, फॅमिलीमध्ये अजून कमी, ऑर्डरमध्ये अजून कमी, क्लासमध्ये अजून कमी, फायलममध्ये अजून कमी, किंगडममध्ये अजून कमी. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स similar characteristic features. Similar characteristic features decreases from species to kingdom. म्हणजे लोवेस्ट कॅटेगरी टू हायेस्ट कॅटेगरीला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स जे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ते कमी कमी होत जातात. ॲरोवर लक्ष देऊ नका, ॲरो फक्त दाखवतो आपण इथून इथं गेलोय. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कमी कमी होत जातात, ते ॲरो कन्फ्यूज होऊ नका. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, ॲरो विसरून नका. तर हे जे किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस हे टॅक्सॉनॉमिकल हायरार्ची, हिला लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. ती म्हणजे काय, आधीच्या काळामध्ये मोबाईल वगैरे नव्हते. जर कधी बोलायचं राहिलं तर आपल्याला पीसीओ मध्ये जावं लागायचं. पीसीओ मध्ये टेलिफोन असायचा, त्याच्यामध्ये एक कॉइन टाकावं लागायचा तेव्हा तो चालू व्हायचा. तिथला जो पीसीओ आहे, पीसीओ तो शब्द इथं येत ना, आणि फंगस म्हणजे काय, बुरशी, तो एक शब्द आहे. या दोन शब्दावरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. कसं, आता किंगडम जो आहे हायेस्ट कॅटेगरी, किंगडम हायेस्ट रँक आहे किंगडम, ती प्रत्येकाला लक्षात राहते. त्याच्यानंतर किंगडमच्या नंतर काय येतो तर ते आपण इथून बघू शकतो. किंगडमच्या नंतर येतो फायलम, पी फॉर फायलम, सी फॉर क्लास, ओ जो आहे तो ऑर्डरचा, हा झाला पीसीओ. फंगसचा एफ येतो फॅमिलीसाठी, यू चा काही इथं अर्थ नाही, एनचा पण अर्थ नाही. जी येतो जीनस साठी, यूचा काही अर्थ नाही येतं, आणि एस येतो स्पेसिस साठी. किंगडम प्रत्येकाला माहिती आहे हायेस्ट कॅटेगरी, पीसीओ ट्रिक सांगितली, आणि फंगस एफ, जी आणि एस फॅमिली, जीनस, स्पेसिस. फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. ही जी ट्रिक आहे मी सुद्धा यूट्यूबवरूनच शिकलेलो आहे. ही काही मी शोधलेली नाही ही ट्रिक, फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगतोय. तर फायलमला अजून एक राहतो, तो म्हणजे डिव्हिजन. जर कधी आपण ॲनिमल्सची केस घेतली, ॲनिमल्समध्ये फायलम म्हणतात, आणि डिव्हिजन ते जे ते प्लांट्समध्ये म्हणतात. रिलेटेड स्पेसिस एकत्र आल्या तर ते जीनस फॉर्म, म्हणजे रिलेटेड स्पेसिस एकत्र आल्या तर तो जो ग्रुप आहे आपण त्या रिलेटेड स्पेसिसचा, त्याला आपण जीनस म्हणतो. किंवा जीनसमध्ये जे ते इन्क्लूड होतात रिलेटेड स्पेसिस, म्हणजे रिलेटेड स्पेसिस आर इन्क्लुडेड इन जीनस. तसंच रिलेटेड जीनस आर इन्क्लुडेड इन फॅमिली, एक स्पेसिफिक फॅमिलीमध्ये. त्याच्यानंतर हे जे फॅमिलीज आहे, रिलेटेड फॅमिलीज आहे, त्या एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये इन्क्लूड केल्या जातात.
त्याच्यानंतर हे जे रिलेटेड ऑर्डर आहे ते क्लासमध्ये, रिलेटेड क्लासेस आहे ते फायलममध्ये, ॲनिमल्सच्या केसमध्ये, आणि रिलेटेड क्लासेस आहे ते डिव्हिजनमध्ये, प्लांट्सच्या केसमध्ये. त्याच्यानंतर किंगडम तर माहिती आहे, किंगडममध्ये 5 किंगडम आहे, ॲनिमलिया वगैरे वगैरे. ॲनिमलिया झाला आपला किंगडम ॲनिमलिया, किंगडम प्लांटी, फंगसचा किंगडम, प्रोटिस्टाचा किंगडम आणि बॅक्टेरियाचा किंगडम. स्पेसिस जी आहे ती लोएस्ट कॅटेगरी, हायेस्ट कॅटेगरी जी आहे ती किंगडम. स्पेसिस जी आहे ती रिअल आहे आणि बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन आहे. आपण 1 बाय 1 यांचं डिटेल बघू. आजचं लेक्चर मी इथं संपवतो. नेक्स्ट लेक्चरला आपण यांचं 1 बाय 1 डिटेल बघू. उद्याचं बहुतेक शेवटचं लेक्चर राहील. उद्याचं किंवा नेक्स्ट लेक्चर जे ते शेवटचं लेक्चर राहील. हा धडा आपला संपून जाईल. लिव्हिंग वर्डचा जो धडा आहे तो इथं फिनिश होईल.